आज कानोसा आला आम्हाला पण. 2 दशकाचा काळ आणि त्याच्यानंतरची ही घोषणा किशोरी पेडणेकरांच्या मनात काय? हा 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 एकदम आनंदाचा क्षण आहे. ह्या आनंदाच्या क्षणात आम्ही सामील आहोत आणि आम्ही ताकदीने उद्धवजींबरोबर आहोत. आम्ही आता राजजींबरोबर आहोत. हा आनंद आमच्या वागण्या बोलण्यात तुम्हाला दिसतोय. आम्ही हा उच्चत्त क्षण आहे शिवसैनिक मनसैनिकांसाठी. काही तुम्ही बोलताना भावनिक होऊ लागलेल्या आहेत. खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या चर्चा सुरू होत्या आणि त्याला आज पूर्णविराम मिळाला. मुळामध्ये हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. अर्थात त्याच्यासाठी अनेक जणांनी एका रक्तावरती काठी मारून विभागण्याचा प्रयत्न झालाही आणि केलाही. पण आज ज्याला म्हणतो ना पाण्यावर काठी मारली तरी पाणी वेगळं होत नाही, तसं रक्त वेगळं होत नाही. जे रक्त त्यांच्या धमन्यांमध्ये वाहते राजसाहेबांच्या तेच उद्धवजींचे आहे, कारण हे बाळासाहेबांचे वंश आहे. ज्या शिवसेनेची सुरुवात मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी सुरू झाली होती, त्याच मराठीच्या मुद्द्यावर येऊन आज पुन्हा एकदा 2 भाऊ एकत्र आलेले आहेत. याकडे कसं पाहता? ना हा महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी, मराठी आणि अदर भाषिक ह्यांच्यासाठी चांगलाच आहे. कारण आज जे 1993 मध्ये घडलं त्यावेळेला मराठीच उतरलं होतं आणि संरक्षण केलं होतं. ते सगळ्यांच्या लक्षात आहे आणि त्यांना बरं वाटलंय. मग महापालिकेचा असं विरोध म्हणजे तुमच्या विरोधात असणारी लोक सतत मांडत होते. मग मराठीतला, मग महाराष्ट्राचा, मग महापालिकेचा काय वाव काय. त्याच्यावर आम्ही दिल्लीचा पण घेणार आहोत. ताई, पण आता पुढची वाटचाल कशी असणार? कारण की खरंच स्थानिक स्वराज्य बघा, आम्ही दोन्ही पक्ष आहेत ना, मनसे आणि शिवसेना, ही दोन्ही पक्ष आदेशावर चालणार आहेत. या आदेश जे येतील त्याचं पालन केलं जाईल. तुम्हाला काय वाटतं याचा किती मोठा फायदा जो आहे तो तुम्हाला आगामी? सध्या फायदे तोटे नाही. मराठी माणसाची मोठ आणि मराठी माणसाला लागणारी जी घरघर लावत होते ते थांबणं हे महत्वाचं. आज जो निर्णय झाला याच्यावरून तुम्ही आता जे तुमच्या विरोधात बोलतात त्यांना नेमकं काय सांगायचं? आजच्या दिवशी विरोधकांना बाप. आपण जर पाहिलं तर या होत्या मुंबईच्या माजी महापौर